छोटी सी नाटिका टाकोड़ी भूमंडल प्रस्तुत करने जा रहे हैं। मार साहब ने बताया कि तप और त्याग में कितना होता है और 2 साल कोरोना से जो अपना अभी कुछ भी नहीं हो पाया है, तो अभी ये अपना बहुत बड़ा सुवर्ण अवसर है कि हम जैसे तप और त्याग करके अपने आप को निर्जर करें। तो एक इसमें प्रस्तुत नाटिका में नाम है सासू की तपस्या। सासू के इसमें रोल निभा रहे शीतल वाफना। पहले बहू के इसमें रोल निभा रही है सोनीता वाफना, दूसरे बहू में रोल निभा रही है सौरीना वाफना और तीसरे बहू में रोल निभा रही है सौभावना बंसल। हाँ 9:15 वाजली होती. ऐक नाही सांगितलं 45 मिनिट की सामील हुए पण 9 पर्यंत सामील पाहिजे. चालेल मी आधी माझी सामील पाहिली. बाई सामाई करता करता मला इतका गुडघा दुखे तब्येत ठुशीच वाटे. अबे हमारा मन में आया है कि रोज में मार सबका व्याख्यान में जाऊ सगळं ऐकू. मने असं वाटे की मी पण आठही करू, नाही आठही तो मैं मास खमन करू. इतना मन में भाव आवे काही नको करू आणि काही नको करू. अबे मारा भाव आहे ना इतनी बिन्नी आहे, घर में सगळं घर भरायला आहे. तर साकाने नको की मला खुशखबरी देवणे मारी म्हणती बात मी किने ठेवणार बरं. आपली बिन्यानेच ठेवणार. शेवटी कोण आवे काही बिन्याच काम नाही आवे. आपलं घर आणि आपलं संसार. ओ बिन्नी क्यों मम्मी जी क्यों कोड ऐड करोगे? सामत नवी धारा सांगू माझं सगळं बोलणं सुद्धा खाणे आरडाओरडा लागे. आज कितो खुशी की बात है खाने माहिती काही. बोलो जल्दी बोलो खुशी की बात. आओ आज म्हणे वाटे की मी आठही करू मारसा इतो रोज व्याख्यान आणि परंगी मारसा पटू व्याख्यान सुन के इतो इफेक्टिव है माने पे कि कर मेरे स्थान बस सोडूशी नाही वाटे मला. तो म्हणे असं वाटे की मी आठही का मम्मी जी मी तो एक पिंड्याने पण बोलायली आहे ना समोर थानासमोर प्रस्ताव मांडलो. मी तर घरामध्ये नाही झेपणार यो थांबे मी तो पिंड्याने पण बोलव. बरोबर आहे. ए बाप ना जल्दी आओ मम्मी जरा माताने काही आयो दे खास. बेटा काही केले आओ मम्मी सुबह इतना कोई अर्जेंट काम करे. किचन में काम कर रहे हैं. किचन में दूध तपड़ने भाजी जल्दी बोलो. मम्मी जी ना काही भाव उठे आओ म्हणे असं वाटे की मी आठही करू, आठही जणी होईल तर मास खाऊ लाडू पण खाऊ. मम्मी जी पण झेपीला काही अहो काही नाही होईल झेपणे तर मी झेपीला. पण एक काम करू मी थाना कानमध्ये घालके रखे पाची के म्हणे नको लोकांनी केवेन घरका लोकांनी नाही केवे एक नाही म्हणजे लोकांनी माहिती पडेल पाची किस केवढा बिन्या की लोकांनी केवढा सुट्या अख्ख्या दुनियाभर म्हणा घरका लोकांनी सुद्धा माहित नाही पडेल. पण थाना कान में मी घालके रखे मैं 8 का 5 का लेवने जाऊया मारसाकडे. आओ बिन्नी आओ मैंने याद आयो जर मैं 8 का 5 कान लिया तर म्हणे क्यों कि यो मारो सगळं जो है काम धाम कोण करीला. आणि सुनो मारी एक मन की बात है बरं के मी किने क्यों नहीं एक थी किने कीजो नको यो थानीच क्यों ये बारे जाऊन दीजो नको. अबे देखो ऊन जमाने में तुम्हें घरी आठही करी होती पण काही ऊन जमाना में होतो की काही आपल्याला ना पचखान आउनो घर में ना भावा ना बेन ना वरगोड ना काही यानी तुम्हारी किसली हाऊस नहीं करी. देखो अबे मी सर वाटे सगळं देखा बिखा जरा बरं म्हणजे म्हणणे जरा थोडस फुटे काही तर म्हणे वाटे मी जरा आठही करी ना और पहिला बिन्नी बरं ते कान ते की ऐकू. हा पहिला बिन्नी मी जरा आठही करी ना तो ते सगळ्या ठिकाणी फिरताच असो. अबे आजच्या तपशा बिपशा घेत जावं की नाही. पण तो वरगोड किसो होतो चांदी को होतो की सोना को होतो की अजून काहीतरी व्हरायटी होती ते लिहितो काही. आणि महाराज टाइम ने उसच वरगोडो बेन पण एक शिरकाट ड्रेस नहीं अभी नवीन वैरायटी आई है अलग थीम आ रखे तो वे बेन वाला पण नवीन थीम वाला लाई जो बरं बिन्नी करो पण चालू
हाँ, आणि 2 नंबरला बिन्नी ते तर सगळीकडे फिरता असो आटणे शॉपिंग उठणे शॉपिंग आटणे एक्झिबिशन उठणे एक्झिबिशन सगळीकडे तर जाऊतच असो म्हणजे म्हणे काही वाटे माहिती काही की ते ना जरा जावलं ना आपे देखो हे घणी साऱ्या कपाटवी करून पण हे घणी पण किसो अशी लोक माहिती ना मन गुलू गुलू फुटे म्हणजे आपल्याला नवीन नवीन साड्या लावणे तर किती बरं बरं वाटे तर हे म्हणे वाटे की ते जावलं ना तर चोखी भारी आणि जर पीठवाला मामाजी किया की साडी लीजो पीठ की तो आपण भारी लीजो आणि आपली पण भारी लीजो तो साड्या हुए त्याला फरक नाही पडे आपल्याला मम्मी जी पण अभी इन कारण सुमार तिन्ही जण पण सेम मॅचिंग साडी करी पण माझ्यापेक्षा थोडीच करजो बरं काही आता बजेट को सगळं देखो नाही म्हणे आणि ठे बिन्नी पण इतकोच आहे की ते माझी हाऊस करजो बरं की मम्मीची हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाटणी पण लागली ना आपल्याला सगळ्यांनी तर बजेट काय करो कमी बजेट में बड़ी वस्तू आईला आणि आपलं बजेट पण सांभाळीला इसो चोखी दिसणे पण बजेट में इशी वस्तू लाई जो बरं की मग बिन्नी थे ठाणे समजे की मी काही क्यों है इसने मुंडी इशी तरह रिस्पॉन्स दे मम्मी जी लावला माली पण साड्या करायलाच ना पण अहो ते तर मला त्याला किती सारं घर में आवे किती जावे ओ सासूने काही माहिती पडे वो तर बात छोड़ के बोलत हा मी ठाणे काही की होती ती अबे ते सागा ठिकाणी जाओ ये भावाने जावे आणि कडे जी मनुष्यने थाय तर थे जाओ तर म्हणजे सागा व्हरायटी आयटम थी देखो अबे काल खाली जी मने जिलेबी होती मी देखे होतो पण अबे किसे आयन बिल होतो ना म्हणजे मुलामुळे ठेवता आवे नाही आणि अबे तर प्रदूषण चालू आहे अबे जीप कशी चुटकुडी असे ना तर इसो करजो बरं काही म्हणे घणो आयटम खाऊशी वाटे पण उंदी खावणार नाही पण 4 लोक आईला तर केवळ जे बापू नका ते कितो भारी हुयो कार्यक्रम काही आयटम रख्याता बरं की बिन्नी इसा व्यवस्थित व्हरायटी आयटम थे रखजो फक्त उत्तो ध्यान रखजो बरं की बिन्नी अबे मी सगळा ठाणे की होईल अबे एकदा जाऊ आणि माणसात पण पचकन ले जाऊ बरं मन में वापिस में कुछ भाव आते हैं वो अभी सेकंड सेक्शन में आओ बिन्नी आओ म्हणे सो वाटे मी जर आठाई करी आणि म्हणे काही त्रास होयो तर हो आणि म्हणे क्यों मी जर आठाई करी आणि महाराज उठवी जो नाही काही हुयो नाही तर मी काही करू ला बरं ओ भाभीजी अगला आठवड्याला ना राखे नाही थांबू थे मी 8 का पचकन नहीं हुआ ना तो 13 का तेरी पचकन लेके आऊ पण मी 8 का पचकन करिया त्यांना पण नाहीये झाटाई करी नहीं पण ठाणी हो समझिस नहीं समझो मैं 8 नहीं करी तेरो 8 करने की तब मैंने तो ठाणे माहितीच आहे फलगणा कणे चहा देवने पाणी देवने પછી મેં મારા નારાજ હોઈ જાયેલા ના મેં આવડે તો પછી જાઉં દે ભાઈ मैं अभी 8 है मैं 13 का पचकन लेके आई वापिस होके तक जाती है आओ बिन्नी म्हणे इसो वाटे की मैं 13 पचक के आऊ 13 पचकन लियो तो 8 पेक्षा की 16 13 जरा सोडू रे नाही ते 3च दिन म्हणजे મને खाने देखता पण आईला घर में काही गडबड कटी चालू होई देखता आईला सुई के नाही राहणार ना मी सुई के राहणार नाही बरं की मी आणि उराताचे म्हणे इसो वाटे की जर मी 8 करीच क्यों बरं की मी 8 करीच तर मासा कुणी व्याख्यान मी किया तर काही थे वापरू बरं मोबाईल में व्हाट्सअप वापरू बरं काही तर सगळीकडे स्टेटस नाचो बरं काही अबे लोकांनी आजकाल तर काही मागे अबे हे जरी हो तर लोकांना म्हणता काय हरकत आहे बरं मी पण ते लोक 8 करी बरं काही ते स्टेटस ने नाचो बरं की बिन्नी आणि अहो मी करूला भाऊ यार मारा जरा अजून 2 मिनिट चाहते मस्त मी ते तक नको करू फक्त मला म्हणणे काही बात आई हो ठाणे ठेवू तर खरी म्हणे जरा मी लिहूला ती बोलेन की माझी कॅपॅसिटी नाही लिहिला ना कोरड पडीला मारा उठाने अबे म्हणे काही वाटे की थे बिन्नी ये व्हाट्सएप देखे मैं देखे आणि थे ना माणसात काही किया तर भरून हाँ बरोबर फेसबुक ते फेसबुक पे मारा फोटो अपलोड करायचे बरं काही म्हणे आणि अपलोड करायचं म्हणे तर काही उरा मेको समजे नाही पण ते मला भाते जो भी इतका कमेंट्स आया इतका शेअर
इथं ऐकूया बरं ते ते फक्त इथं या करायचे बरं त्यांनी अभी या तुम्ही व्हॉट्सअप ठेवूया फेसबुक आणि हे चिट्टू मम्मी काय करते अशी रूम में बरोबर देखो किसको रिस्पॉन्स आयो इंस्टाग्राम तर हे इंस्टाग्रामने पण मला फोटो म्हणजे म्हणायचे ना की मी रस्ता पण न झाली ना तरी सगळ्या केवळचे आई आणि आवडत आई आणि मास्क पण करेल आणि सगळं म्हणे अनुमोदना केवळचे त्याचे म्हणजे म्हणे किती बरं वाटलं ना मस्त रील्स बनायने इंस्टाग्राम पे हात देऊन आणि टेन्शन नको घेऊ फक्त मस्त काय करावं ठीक आहे सुनो हमारे सामने पण ठेवणार नाही थांब आणि बनवून बाता की सामने क्यों होना पण नहीं बरं के रोज उठे अबे पहिलो किंतु तब हुई तो भाई पहिलो ना किंतु तरी तब हुई तो नाही पद्मावती माता को तब चालू करे मला भाभीची करतो मला माहिती आणि आम्ही काही गंधर्त आणि आम्ही काही तर काही सिद्धीत आम्ही एकला रेतो आपला जीवनाने किती सण होणार बरं म्हणून ते माझ्यासाठी काही कीजो नको बरं ते माझ्यासाठी कीजो नको या ठाण्यामध्ये बात आहे माझी सो केवळ नको भाई हाऊस हुई नहीं लोकांनी कियो ठाणे नाही कियो समजो काही अबे तेला म्हणे मामीचा भावरी आहे की मी तेला खूपच काम केलं अबे तेलाने काही विजयला माहिती काही ठाणे मारा घणा पग आणि गुडगा आणि सगळंच दुखी आणि म्हणे चक्कर आली आता म्हणे हे बीपी आणि शुगरनो त्रास अबे म्हणे तो चक्कर आवड लागेल काही आई थांबव पची ते किसा करू मला बरं म्हणजे एक काम करू ना मम्मीजी वास करो सगळा मम्मी जी एक तो भाजी म्हणे बेटे तो म्हणे गरम गरम फलका करून टाकणे सुनो ना उम्मीपुर होटल में जी मैंने गया था बट करो त्याही में क्यों सबवता खाऊन असे जरा सासूची याद आली आणि जरा महा बैठ्यात एक गई कठे आटने एक गई पिशीने आपला फलका आपण नाको सगळं टेबल पे लेके बैठो आणि आपण आपलं जिमो ठीक है मैं वास करके आओ पिन्नी म्हणे वास लेऊ न होतो पण मला ना आपण सामायिक करके उठे आता घणा गुडगा बिडगा दुखियो पर પછી મને સો વાટે કે થાણે આપે કિસો ના કામ વાले આવે નહીં આવે પછી થાણે 3 જણાને ગરમ ગરમ ફલકા કોણ દિલા પર કરકે તો મને સો વાટે ની એક આસા કપાच काढली हा तर आम्ही मी एक आसना करणे जाऊला पण आम्ही एक आसनाने की सोय सगळा आयटम नको की आपल्याने भले खावणे थोडं जाऊ दे पण समोर ताड भरच्या दिवशी म्हणजे मन की तृप्त उभे बरं म्हणून माझी असं वाटे की सगळं मला ताड भरके रे म्हणे जायची तर सुरू ना बट्टा बिनी ठेना उसं म्हणे काही बीपी शुगर आहे पुरण म्हणे की पुरण तिथं काही खाऊ नाहीये पण थोडंसं भाणाने लागून तिथं पुरण करजो बरं इतकंच करजो पुरण पाडजो बरं तिथे आणि थे ना पिन्नी आबे सगळाच आयटम फ्री घ्या तर आबे थे ना म्हणे काही करजो गुलाबजाम करजो हा आबे या तिसरा नंबर थे ना म्हणे काही करजो पापडी चुरी करजो अबे पापड की साशे पापडी चुरी करजो आणि उरापाचे ना थोडंसं मसाला धोप करजो मसाला दूध में ज्यादा में ड्राई फ्रूट नाखजो म्हणजे कसं शरीरने साखर येवे तर ते ड्राय फ्रूट जास्त नाखजो बरं काही बिन्नी हाँ मम्मी जी आया की नाही अबे म्हणीस वाटे की मी बेट जाऊ एक असणं सोडणे अबे सगळी तयारी होईल गई हाँ मम्मी और माझा 10:30 बजे दुकान में जल्दी जाऊन लागे कहीं क्यों नो थाने मानी बैठा और जल्दी खाऊनो पटापटा आओनो पाछे 3 बजे थे क्यों कल पसंद सोने आओ પછી તમારા થોડી ખાવાની લાવે 10:30 बजे બેઠાલા પછી ઉઠાલા પછી લેખાલા પછી એક કોવો ખાવાલા એ આઈસી હે પદ્ધત हां बिन्नी पुरण पाठव दे हाँ मम्मी जी ते पुरण बाटलो मैं सगळं पुरण करो आणि सगळा गाव में बाटणे आएगी हाँ मम्मी जी बाटणे आएगी सगळा ते पुरण बाटले में बाटणे आएगी आणि खाना सगळा फ्रेंड्सला घरी पहिला देणे आया मम्मी जी हाँ की मम्मी जी थाने
जुना सगळा स्टील डब्बा में तो त्याला असेल ना काही खरं माहितीये काही श्रीखंड डब्बा असे ना प्लास्टिक डब्बा बे प्लास्टिक का डब्बा है ना पूरा में पूरन घाले घालते मध्ये कराया डब्बा मेथने कियो तो पुरण काढजे म्हणजे जी म्हणे पुरणपोळी करजे मारा मैत्रीने तू श्रीखंडने दियो डब्बा में दी म्हणे काही घेणो नाही म्हणे आबा लागिये भूक मेथने पुरण करणे कियो तो हाँ अभी 2 नंबर बिन्नी जी थे करे थे गुलाबजाम हाँ मम्मी यो गुलाब आणि यो जॅम अगं बाई जितकी शिकायला लावती माथाच्या ऊपर रीच खरंच आपण कधी नव्हतो भावा करणी चोगो करणो एकाच न करणो आणि देखूया तारा आज मारा मी कधी करणे पण आज इतका भाऊ एकाच ना ती या गरमीची परिस्थिती काही करो किंवा बरं नुकया काही करणो बरं तिसऱ्या पिढी ते काही करो मम्मीची ती कियो तो मसाला दूध नो पण आपण काही आठवडा में डिंकला लाडू ड्रायफ्रूट तर समजे मम्मीजी म्हणून मैं ना मसाला दूध नाही साधच करो आणि पापड शेकन अख्यात आणि तुम्हाला पाऊस देखो सगळा साधा गया मम्मीजी मला खूप इच्छा होती सगळं पडली मम्मीजी ने काही करू फेस बोलो काही घेऊन अबे तो ठाण्यात में रोज आवा ड्रायफ्रूट की पुड्या बाटे कठे जावे ड्रायफ्रूट की पुड्या म्हणालो मम्मी अशी कठे जावे ड्रायफ्रूट की पुड्या रूम में बैठे व्हाट्सअप देखते ड्रायफ्रूट चालो व्हाट्सअप ये स्थानी निस्ती पद्धत आणि माने खावाने घालव की सगळं संपयो केले काही तरा अबे एक काम करू जाऊ देऊ म्हणे ना इकडे आरात म्हणे ना म्हणणे दुःख होईये मला आणि म्हणे ना खना कर्म मारा बंदीजीला ठाणे बोलते पण म्हणे की काय शेवटी येऊन म्हणे की साथे ठाणा साथे जाऊ देऊ मी एक काम करू अबे वासच पाचताय काय जेव हा म्हणे एकाच नको म्हणे एकदा वास तर पाचऊ देखा माणसा म्हणे काही केवे म्हणे पण माणसं मला मग गणेश राहता मारी गणेश राहता हा म्हणजे मम्मी जी तो गया है एक असलो पचकावा नहीं एक जो आपले मम्मी जी तेलो पण करीला आणि अट्टाई पण करीला आणि मला मम्मीजी हौस तर नक्कीच करायला पण आज हौस करनी है मला मयूर भैया की वरगुलो काढलंय मला मयूर भैया आलो भावा गावनी है मला मयूर भैया म्हणूनच गावनी करनी है मला मयूर भैया की म्हणूनच मैं क्यों माणसाब की जिनवाणी या एक बोधशाला है माणसाब की जिनवाणी एक बोधशाला है अपनी जीवन कला रेखाटने की एक पाठशाला है अपनी जीवन कला रेखाटने की एक पाठशाला है ऐसे स्थानक रूपी पाठशाला में आके आज देखो मैं 28 करनी होती 28 मी एकच पर्यंत गई आणि विकासने सु केव्हा ना की भगवान की आणि माणसाब की जी अंतरूपी शक्ती असे वा मने भाव प्रकट कर्या आणि मे वार सुपाची एका 28 पर्यंत तप में आराधना हुई इसी मयूर भैया जी 52 को आज तप करियो है आज शासन माता साथ रहे माणसाब का पचकान इतना सोरा है कि मयूर भैया जी साथे आज इतना तप चाले आहे कितना जणांनी 28 चालू है कितना जणांनी एकासना चाले उरी भेळ आपण हिरा में घाला है जिसको काल भाभी ने कियो तो इनीच भेळ आपण सगळं एकत्र करके खावणी आणि आपली कर्म की निर्जरा करणी जय जयकार तपस्वी का जय जयकार